मित्रांनो, लुपस जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो, तेव्हा त्या पेशंटला काही प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणात येतात, की ज्याच्यामध्ये अंग आखडणे, अंग दुखणे, सांधे दुखणे आणि काही करायची इच्छा नसणे किंवा गळून जाणे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणावर येतात. आता ह्याच्यामध्ये ह्या आजारामुळे म्हणजे अंग दुखतंय किंवा सांधे आखडले, त्याच्यामुळे पेशंटचा मृत्यू होत नाही. जसं की ल्युपसमध्ये समजा ब्रेन स्ट्रोक बसला किंवा किडनी फेल झाली, तर ह्याच्यामुळे पेशंट दगावू शकतो. त्याप्रमाणे जर अंग दुखतंय किंवा सांधे दुखताय, तर पेशंट दगावत नाही. परंतु पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे जगणं जे आहे ते फार अवघड होऊन जातं. म्हणजे साधी कल्पना करा, की तुम्हाला रोजच्या जगण्यामध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये जर हाताची बोटं वाकडी झालेली असतील, सांधे दुखत असतील, कंबर दुखत असेल, गुडघे दुखत असतील, वाकडे झालेले असतील, तर तुम्हाला रोजची कामं सुद्धा करता येत नाहीत, की काही वस्तू उचलायची असेल किंवा काय लिहायचं असेल, टायपिंग करायचं असेल, चालायचं असेल, म्हणजे जागोजागी अडचण होते. आणि हे ल्युपसमध्ये इतक्या सर्रास प्रमाणात होतं, की जर आपण ल्युपसचे 100 पेशंट घेतले आणि त्यांना विचारलं, की "बाबा तुमचं अंग दुखतंय का? तुमचे सांधे आखडलेत का?" तर जवळ-जवळ 90% पेशंटमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम हा असतोच असतो. आणि तरीसुद्धा ल्युपसच्या ह्या प्रॉब्लेमकडे फारसं आपलं लक्ष जात नाही. कारण ह्याच्यामध्ये मृत्यू होत नाही किंवा पेशंटला खूप आजारी पडतोय असं होत नाही. परंतु त्याचं रोजचं जगणं मात्र खूप अवघड होऊन जातं. आता ह्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत, की लुपसमध्ये सांध्यामध्ये, आपल्या स्नायूंमध्ये म्हणजे मसलमध्ये किंवा टेंडनमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात, त्याच्या अडचणी काय असतात, त्याची ट्रीटमेंट काय करायची, हे कसं कळतं आपल्याला किंवा त्याचं इमेजिंग म्हणजे कुठल्या तपासण्या केल्या, कुठल्या टेस्ट केल्या, तर आपल्याला ल्युपसमुळे आपल्या मसल्सवरती, सांध्यांवरती परिणाम झाला हे कळतं. हे आज आपण बघूयात. जर तुम्हाला ल्युपसची ट्रीटमेंट माझ्याकडून घ्यायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती तुमचे रिपोर्ट्स पाठवा आणि मग मी ट्रीटमेंट सुरू करू शकेन. मी जेव्हा ट्रीटमेंट करतो, तेव्हा दर आठवड्यातून आपण ऑनलाईन एकदा भेटतो. मी औषधं वापरत नाही. कुठल्याही प्रकारचं मलम, इंजेक्शन्स ह्याची मला गरज पडत नाही आणि साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये ल्युपस व्यवस्थित आटोक्यात येतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर ट्रीटमेंट पाहिजे असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती तुमचे रिपोर्ट्स पाठवा. आता ल्युपसमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामध्ये मुख्य असतं ते सांधेदुखी. म्हणजे सांधे एकतर आखडलेले असतात आणि मुख्य म्हणजे दुखत असतात. बऱ्याच वेळा झोपून उठल्यानंतर सांधे आखडलेले जास्त जाणवतात. ज्याला आपण मॉर्निंग स्टिफनेस म्हणतो आणि मग नंतर जेव्हा तुम्ही काम सुरू करता, तेव्हा ते हळू मोकळे होत जातात. मग नंतर अंग दुखतं म्हणजे मसल किंवा स्नायू ज्याला म्हणतो आपण, ते दुखतात. तर हे सगळं कशामुळे होतं मुख्यतः, की आपण बघितलंय मागच्या बऱ्याच भागांमध्ये, की जेव्हा ल्युपस होतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि ह्या अँटीबॉडीज आपल्याच शरीरामधल्या सेलवरती हल्ला करतात. म्हणजे उदाहरणार्थ अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज, अँटी डबल स्ट्रँडेड डी-एन-ए अँटीबॉडीज अशा प्रकारच्या बऱ्याच अँटीबॉडीज आपल्या शरीराच्या पेशींवरती हल्ला करतात आणि त्याच्यामध्ये अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स नावाचा असा साका बनल्यासारखे ग्रॅन्युल्स किंवा कण बनतात आणि ते सगळीकडे रक्तवाहिन्यात जाऊन अडकतात. एकदा हे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन अडकले, की आपल्या मसलला, आपल्या जॉइंटला म्हणजे सांध्यांना, टेंडनना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि मग त्याच्यामुळे बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स येतात. आता टेंडन म्हणजे काय असतं? तर मसल जो असतो म्हणजे स्नायू, की ज्याच्यामुळे आपण हालचाल करू शकतो. तर तो स्नायू जेव्हा हाडावरती जाऊन इन्सर्ट होतो किंवा हाडाला जाऊन चिकटतो, तर चिकटताना तो मसल राहत नाही, तर त्याची दोरीसारखी एक रचना तयार होते. त्याला आपण कॉर्ड म्हणतो किंवा टेंडन म्हणतो.
आता हे टेंडन आपल्याला बऱ्याच ठिकाणी हाताला लागू शकतात. म्हणजे जिथं आपण नाडी बघतो त्याच्या बाजूला असे दोरीसारखे जे लागतात ते टेंडन असतात. म्हणजे वरती जो मोठा मसल आहे, तो खाली येता येता हाडापाशी जवळ आला, की त्याचा टेंडनमध्ये रूपांतर होतं. तर हे टेंडनसुद्धा दुखतात. मसल म्हणजे स्नायूसुद्धा दुखतात. हाडं दुखतात. सगळे जॉइंट्स पेनफुल म्हणजे दुखत असतात आणि आखडलेले असतात. तर अशा प्रकारे हे लुपसमध्ये होत असतं. आता मुख्यतः बोटांचे स्नायू बोटांचा संधिवात जास्त प्रमाणात होतो. बोटं वाकडी होतात बऱ्याच वेळा. ज्याला आपण अल्नर डेव्हिएशन म्हणतो. म्हणजे अल्ना म्हणजे या अंगठ्याच्या विरुद्ध बाजूला बोटं वाकडी झालेली असतात. बोटांची हालचाल करणं अवघड असतं. नीज म्हणजे गुडघे आखडलेले असतात. बऱ्याच वेळा टाच दुखते, टाचेचे जॉइंट आखडलेले असतात. हे सगळं ल्युपसमध्ये होत असतं. आता हे जे सगळे कार्यक्रम ल्युपसमध्ये होतात, त्याच्यात काही गोष्टी चांगल्या आहेत. आता चांगल्या कशा म्हणाल तुम्ही, की अंग दुखतंय, आखडतंय आणि त्यात चांगलं काय असेल? तर चांगली गोष्ट अशी आहे, की हे सगळे जे प्रकार आहेत, ते रिव्हर्सिबल आहेत. रिव्हर्सिबल म्हणजे जेव्हा आपण लुपस व्यवस्थित बरा होतो ट्रीटमेंटनंतर, तेव्हा ह्यातले बरेचसे आजार किंवा प्रॉब्लेम्स हे कमी होतात. म्हणजे जर तुम्हाला सांधे दुखत असतील, तर ते नॉर्मल होतील, त्याची हालचाल नॉर्मल होईल, त्याचं दुखणं कमी होईल आणि ह्याच्या विरुद्ध ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो, हे म्हणजे हे वेगळ्या प्रकारचे संधिवात आहेत. ज्याच्यामध्ये बोन म्हणजे हाड आणि त्याच्यावरती असलेलं कार्टिलेज म्हणजे त्याच्यावरती असलेलं एक टणक लेयर असतो. म्हणजे हाड जे आहे म्हणजे आपण डोक्याला हात लावला तर ते हाड झालं आणि आपण जर नाकाच्या शेंड्याला हात लावला तर ते कार्टिलेज झालं. म्हणजे असं रबरी पण थोडं टणक असा जो प्रकार असतो त्याला आपण कार्टिलेज म्हणतो. तर आपली जी हाडं असतात त्या हाडावरती एक कार्टिलेजचं आवरण असतं आणि ल्युपसमध्ये जो संधिवात होतो त्याच्यामध्ये हे कार्टिलेज आणि हाड हे त्या मानाने शाबूत असतात. ते कुरतडली जात नाहीत. हाडांना हाडं फ्यूज किंवा चिकटत नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुमचा लुपस बरा होईल, तेव्हा पुन्हा एकदा ते सांधे दुखणं कमी होतं आणि सांधे व्यवस्थित पूर्ण हलू शकतात. त्यामुळे लुपसची एकदा ट्रीटमेंट तुम्ही घेतली आणि लुपस जर तुमचा आटोक्यात आला, तर तुमची सांधे, अंगदुखी हे सगळं परत मिळेल तुम्हाला. ही चांगली गोष्ट आहे ल्युपसमधली. आता बऱ्याच वेळा कसं असतं, की ल्युपसच्या पेशंटना स्टेरॉइड म्हणजे प्रेडनिसोन असेल, हायड्रोकॉर्ट असेल, बीटामेथॅझोन असेल, तर अशा प्रकारची औषधं खूप वर्ष सुरू असतात. आणि ह्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून हाडाची घनता कमी होते, म्हणजे हाडं ठिसूळ बनतात. त्याच्यामुळे फ्रॅक्चर व्हायचं प्रमाण वाढतं आणि मग ही फ्रॅक्चर त्रासदायक होतात. म्हणजे आधीच अंग दुखतंय, आधीच हाडं दुखतायत, आधीच सांधे दुखतायत आणि त्याच्यामध्ये जर फ्रॅक्चर झालं, तर मग दुष्काळात 13व्या महिन्यासारखं होऊन जातं, की हा ल्युपस ऑलरेडी छळतोय. त्याच्यात हे स्टेरॉइडचा जो साइड इफेक्ट आहे, त्याच्यामुळे जर फ्रॅक्चर झालं, तर मग अजूनच प्रॉब्लेम वाढतात पेशंटचे. मग बऱ्याच वेळा जे सांधे असतात, ते सांधे सुजतात. म्हणजे तिथे असा फुगीरपणा येतो, त्याच्यामध्ये पाणी साठतं. जर आपण इंजेक्शननी म्हणजे त्याच्यात सुई घालून ते पाणी काढलं तपासणीसाठी, तर ते पाणी क्लिअर असतं. ज्याला आपण ट्रान्झुडेट म्हणतो. कारण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या संधिवातमध्ये ते पाणी क्लिअर राहत नाही. म्हणजे जसं आपलं नारळाचं पाणी असतं, त्या मानाने क्लिअर असतं. पण नारळ जर नासका असेल, तर त्याच्यामधलं पाणी गढूळ होतं. तर तसं जेव्हा ल्युपसचा संधिवात आहे, त्यातलं पाणी जे आहे सांध्यात साठलेलं, ते क्लिअर असतं. मग आता जर आपल्याला संधिवात असेल आणि तो ल्युपसमुळे आहे का वेगळ्या काही कारणांमुळे आहे? वेगळं काही कारणं म्हणजे ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. म्हणजे हाडं जिथं झिजतात, खराब होतात, एकमेकांना चिकटतात आणि मग ते सांधे पूर्ण बाद होऊन जातात. तिथं मूव्हमेंट किंवा हालचाल शिल्लकच राहत नाही. अशा प्रकारचा संधिवात आहे तो वेगळा. नंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून एक वेगळ्या प्रकारचा संधिवात असतो. तो पण एक ऑटोइम्यून डिसीज आहे. तर हा वेगळा. त्याच्यामध्ये सुद्धा सांधे खराब होतात. परंतु ल्युपसमधला जो संधिवात आहे, त्याच्यामध्ये एकदा ट्रीटमेंट झाली आणि ल्युपस एकदा कंट्रोलमध्ये आला, की सांधे पुन्हा आपल्याला परत मिळतात. हे बाकीच्यात होत नाही.
तर मग आपल्याला जेव्हा असं माहिती पाहिजे, की हा संधिवात ह्या लुपसमुळे झाला आहे का बाकी काही कारणांमुळे झाला आहे, तर मग त्याच्यासाठी काही तपासण्या आपण करतो. ह्याच्यामध्ये मग सीटी स्कॅन करतो, एम-आर-आय करतो. कारण आता एम-आर-आय आणि सीटी स्कॅन हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला करता येतो आणि त्याच्याबरोबरीने अल्ट्रासाउंड केला जातो. तर तुम्ही म्हणाल, की अल्ट्रासाउंड हा पोटात जास्त करून वापरतात. परंतु हाच अल्ट्रासाउंड, परंतु त्यांनी आपल्याला मसल्स कशा आहेत, आपली हाडं कशी आहेत, हे सुद्धा दिसू शकतात. तर त्याला आपण मसलचा अल्ट्रासाउंड म्हणतो. तर तो ह्याच्यामध्ये बराच फायदेशीर ठरतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ल्युपसमुळे कितीपत हानी झालेली आहे, कितपत आपले सांधे आखडलेले आहेत, त्यात पाणी साचलंय का नाही, हे सगळं व्यवस्थित दिसू शकतं. मग आता ह्या संधिवातावरती किंवा आखडण्यावरती काय उपाय आहे? तर 2-3 प्रकारचे उपाय आहेत त्याच्यावरती. एकतर पहिला उपाय आहे, की आपला लूपस आटोक्यात आला पाहिजे. एकदा लूपस आटोक्यात आला, की संधिवात किंवा आखडणं किंवा अंग ठणकणं हे सगळं आपोआप आटोक्यात येतं. आता त्याच्यावर काही औषधं पण आपण वापरतो. त्यात हायड्रोक्झिक्लोरोक्विन आहे. नंतर स्टेरॉइड्स आहेत. परंतु स्टेरॉइडचे स्वतःचे प्रॉब्लेम असतात. स्टेरॉइड फार दिवस, फार मोठ्या डोसमध्ये चालू ठेवणं अवघड असतं. मग त्याच्याबरोबरीने फिजिओथेरपी ज्याला आपण म्हणतो, की सांधे जे आखडलेले आहेत, ते व्यवस्थित त्याची हालचाल चालू ठेवणे आणि ते व्यवस्थित कसे राहतील किंवा जास्तीत जास्त हालत कसे राहतील. कारण प्रॉब्लेम कसा येतो, की समजा आता माझे बोटांचे सांधे आखडलेत आणि मग ते वापरणं मी कमी-कमी करतो. कारण ते दुखतात, ते सुजलेले असतात, ते आखडलेले असतात आणि जर मी वापरणं कमी केलं, तर मग ते त्याचं आखडणं पुन्हा वाढत जातं. म्हणजे आखडलंय म्हणून मी वापरत नाही आणि वापरत नाही म्हणून ते आखडणं वाढते. असं करत-करत काही दिवसांनी असं होतं, की सांधे तर ठीक आहेत, परंतु ते बिलकुल हलत नाहीयेत. म्हणजे अशी जी परिस्थिती आहे, ती आपल्याला फिजिओथेरपीमुळे टाळता येते. जेव्हा फिजिओथेरपीचे लोक येऊन आपले सांधे कसे हलवायचे ते आपल्याला शिकवतात. किती वेळा हलवायचे, ते गरम पाण्यात बुडवून ठेवा किंवा वॅक्स बाथमध्ये बुडवून ठेवा. म्हणजे अशा प्रकारे जर आपण रेग्युलर सांधे हलवत राहिलो, तर ते दुखतील, ते आखडतील, परंतु ते कामातनं जाणार नाही. त्याचं काम किंवा त्याच्यामुळे जे आपण व्यवस्थित सगळं करू शकतो, म्हणजे लिहिण्याचं काम असेल किंवा काय ओवण्याचं काम असेल किंवा टायपिंग करायचं काम असेल किंवा रोजची आपली कामं असतील, तर ती काही प्रमाणात चालू राहतात आणि जेव्हा केव्हा ल्युपस कंट्रोलमध्ये येईल, तेव्हा हे स्नायू, हे हाडं आपल्याला पुन्हा परत मिळतात. नंतर ह्यात अजून एक प्रॉब्लेम असा असतो, की ही जी मसल आहेत, स्नायू आहेत, तर त्याची सूज आल्यामुळे त्याचा एकंदरीत मसल मास कमी होतो. म्हणजे स्नायू झिजतात, कमी होतात. जसं फ्रॅक्चर झाल्यानंतर आपल्या हाताला जेव्हा आपण कास्ट घालतो, म्हणजे प्लास्टर घालतो, त्याच्यानंतर जर प्लास्टर काढल्यानंतर आपल्याला माहिती आहे, की हात एकदम बारीक झालेला असतो, कारण तो आपण वापरलेला नसतो. तर त्याप्रमाणे ज्या लोकांना ल्युपस झालेला आहे, त्यांचे मसल कमी-कमी होत जातात. त्याच्यामुळे ते मग वीक होतात, त्यांची क्षमता कमी होते. म्हणजे तो माणूस आधी समजा 10 किलो व्यवस्थित उचलून आणू शकत असेल, तर त्याला आता 5च किलो उचलता येईल. अशा प्रकारे मसलची क्षमता कमी-कमी होत जाते. म्हणजे ती माणसं वीक होत जातात हळू-हळू. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला फिजिओथेरपी चालू ठेवणं, व्यायाम चालू ठेवणं हे आवश्यक ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आहार सुधारणं. कारण ह्या आहारामधनंच आपल्याला आपला ल्युपस कंट्रोलमध्ये येणार आहे आणि एकदा ल्युपस कंट्रोलमध्ये आला, की मग आपलं अंग दुखणे, सांधे दुखणे, टाचा दुखणे, गुडघे दुखणे किंवा हाताची बोटं आखडणे हे सगळे प्रकार आपोआप कमी होणार आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं आहे, की हे खूप कॉमन आहे. सगळ्यांना, जवळ-जवळ सगळ्यांना हे प्रॉब्लेम येतात लुपसमधल्या आणि हे जर टाळायचे असतील, तर आपल्याला मुख्यतः आपला आहार बदलायचा आहे. आपली औषधं व्यवस्थित घ्यायची आहेत, फिजिओथेरपी व्यवस्थित घ्यायची आहेत, योग्य त्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्यातून आपली हालचाल, आपले सांधे, आपलं मसल हे जेवढं जास्त वापरात राहील, तेवढं ते आपल्याला चांगले वापरता येतील, आपली कामं चालू राहतील आणि मुख्य म्हणजे ल्युपस एकदा आटोक्यात आला, की मग ह्यातले बरेचसे प्रॉब्लेम हे आपोआप कमी होतात. तुम्हाला ह्याच्याविषयी काही शंका असतील, प्रश्न असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती बिनधास्त कळवा आणि जर ट्रीटमेंट सुरू करायची असेल, तर तुमचे रिपोर्ट्स तेवढे WhatsAppवरती पाठवा. धन्यवाद.